भेंडी खाल्ल्यावर मला माझ्या आईची आठवण आली. ही काटेरी भेंडी आहे, गावाकडची देशी. ही करून द्या. हिरव्या मिरच्या ठेचाटी घालून मस्त भेंडी करून देते तुम्हाला. चालतंय मग. भेंडीसाठी वाटण करते. ही एवढ्या मिरच्या आहेत, त्या एक गड्डा लसूण आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे. त्याचं वाटण करून घेतलं. चला तर आता भेंडी चिरून घेऊया. भेंडी ह्याला काटा येतं बरं का, जरा जपून करायचं, कारण ही गावाकडची देशी भेंडी आहे. ह्याला भरपूर काटा असते. ही गावाकडेच मिळते अशी बरं का. अशी चिरून घ्यायची. तुम्हाला वाटत असेल मोठी भेंडी आहे, पण अजिबात निबर नाही. कवळी भेंडी ही अशीच असते ही देशी भेंडी. निब्बर अजिबात होत नाही किती जर मोठी झाली तर. ही सगळ्या भेंड्या मी अशा फरा चिरून घेते. थोडीशी जिरी टाकून घेते. आमच्या इकडं फोडणीला जिरी टाकते ते म्हणून मी टाकले. तुमच्या इकडे टाकत नसेल तर नका टाकू. भेंडी टाकून घेते. भेंडी या तेलात चांगली भाजून घ्यायची. भेंडी चांगली अशी भाजून घेतली बघा. आता ठेचा टाकून घेते. त्या देशी भेंडीला ठेचा टाकल्यावरच खायला खमंग लागतं, म्हणून आम्ही गावाकडे ठेचा घालूनच भेंडी करतो. चवीपुरतं मीठ पण टाक. सुरुवातीला मीठ टाकायचं नाही, ते गिजगुळ होते भेंडी. आता ह्या टायमाला घालायचं. शेंगाचं कूट टाकून घेते. कसं आमच्या इकडे शेंगाचा कूट भेंडीला भरपूर सगळी भेंडी चांगली मिसळून घेते आणि 2 मिनिटासाठी ह्याला ताट झाकून घेते. काढून बघूया. चटणी मीठ कूट टाकल्यावर 2 मिनिटं वाफ देऊन घेतली. आता आपली भेंडी खाण्यासाठी तयार झाली आहे. ही गावाकडच्या पद्धतीने केली बघा भेंडी. तुम्हाला आवडली का? आवडली तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करून सांगा कशी झाली आणि फॉलो करायला विसरू. अशाच तुम्हाला गावाकडच्या रेसिपी आता येतच राहणार आहेत. यंदा विचारूया कशी झाली भेंडी. गावाकडच्या पद्धतीनं एकच नंबर झाली. झणझणीत.